रुपयाच्या मध्ये रोवला गेला होता तो खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता गोलंदाजी मार्क वरती कोण येणार, अक्षय येणार की किरण येणार ते देखील पाहूया. हा सेमीफायनलचा मॅच आहे, दोन मातब्बर संघ आहेत, शानदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की आता दोन्ही संघाची ताकद काय. एका बाजूला जर आपण उल्लेख केला नांदगाव संघाचा बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे, ज्यांनी सिद्ध केले या संपूर्ण एबी ट्रॉफी मध्ये स्वतःला प्रूव्ह केले, सिद्ध केले तो आहे. आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग 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 जे आपण राहुल 11 टेंबोलीची पाहिली आहे, बॅटिंगचा क्लास आहे, दर्जा आहे. नागेश वाडेकरचा उल्लेख केला, शतकवीर, आणि त्यांच्या समोर बायकरमॅन आहे जो सर्वाधिक बाईक ज्यांच्या नावावरती आहेत असा बायकरमॅन केतन म्हात्रे आहेत, म्हणजे बेस्ट प्लेअर आहेत. आता आपण पाहू शकता लाख मोलाची स्पर्धा आणि हे कॅश प्राइज जे दिलं जाणार आहे ते दाखवलं जाते. तुम्ही अनेक वर्ष कॉमेंट करताय, असं कधी बघितलंय का आपण ज्या पद्धतीनं हे सर्व पारितोषिक जे आहेत आता तुमच्या समोर आहेत, तुमच्या समोर आहेत एबी ट्रॉफी मध्ये, हे मला वाटतं पहिल्यांदाच घडते पालघरमध्ये. नाही, प्ले सगळ्या ठिकाणी होतो पण असा डिस्प्ले नसतो. हा डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले आहे जो डिस्प्ले दाखवला गेलाय समोर बरोबर. अजयजी भोईर, ज्या पद्धतीने आपण बघू शकता हा डिस्प्ले थोडासा वेगळा आहे, म्हणजे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं अशा प्रकारचं चित्र. दूध का दूध पाणी का पाणी आपण म्हणतो ना, म्हणजे एखादा ॲक्शन रिप्ले असेल तशा पद्धतीनं, किंवा कॅश प्राईज जे आहे ते आता तुमच्या अगदी डोळ्यासमोर आहे. डोळ्यासमोर जरी असलं तरी मिळवण्याकरता तुम्हाला धडपड करावी लागणार आहे. आणि त्यासाठी काय माहिती का तुम्हाला, ते जे डोळ्यामध्ये स्वप्न तुम्ही पाहिले ना ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाहीये. ते जसं डोळ्यामध्ये साठवून ठेवलेले क्षण आहेत ना, तर त्याच डोळ्यांनी एबी ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न जे तुम्ही पाहिले ते आता सत्यात उतरण्याची वेळ आली. निश्चितच ही लढाई कशासाठी ते देखील आपण पाहूया, कारण आपण कॅच प्राईज तर पाहिलेले आहे. केतन म्हात्रे आणि नागेश वाडेकर मैदानावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता किरण पाटील. ही लढाई कशासाठी आहे, या ट्रॉफीसाठी आहे. आकर्षक उत्तम प्रकारच्या ट्रॉफीज आहेत, छान डिझाईन केलेल्या आहेत, आणि त्यासाठी ही लढाई आपण मैदानावरती पाहतो. सेमीफायनलचा हा एकच मॅच असणार आहे, इथून फायनलमध्ये प्रवेश कोण करणार आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. बायकरमॅन मैदानावरती केतन म्हात्रे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज, बायकरमॅन ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू हवेत, लांब 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 चाललाय का झेल, हो बरोबर चेंडूच्या खाली आल्या होता ना झेल. अब हमेशा कहते ना वो सासे गले में अटकी थी, श्वास रोखला गेला होता, स्पंदनं वाढली होती, हृदयाची धडकन टिकटिक वाढली होती. निश्चितच पहा काय घडलं मैदानावरती. उंच चेंडू गेला होता, उंच माझा झोका ग, आणि तशाप्रमाणे चेंडू उंच गेला. आता तिथून चेंडू खाली आला, पण जजमेंट चुकलं, त्यामुळे नशिबाचे 7 केतनला मिळते. या स्पर्धेत अत्यंत महत्त्वाचा सेमीफायनलचा मॅच मधला पहिला षटकार केतन म्हात्रेच्या बॅटमधनं. जसं तुम्ही बोलला का उंच माझा झोका, झोक्यासारखाच वर गेला, पण झोक्याला पण आहे ना पुढे जोरात जाण्यासाठी मागे जोरात जावं लागतं, थोडंसं मागे जावं लागतं, मग तो झोका पुढे जातो. हा खेळही तसा आहे, मागे पुढे वाला झोक्याचा खेळ आहे. झुला तुम्हाला म्हणायचंय का? 6 धावा दाबलकावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू आहे, ही लढाई आहे, हे बॅटल आहे, युद्ध आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर बॅट आणि बॉलमध्ये द्वंद मैदानावरती, कारण किरण देखील काही कमी नाहीये, तो रन देण्याकरता आलेला नाहीये मैदानावरती. बघा काय ऍक्शन रिप्ले आपण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू, छान टाकलाय केतनसाठी, क्रॅम्प केलंय, फारशी संधी नव्हती, फारशी मुभा नव्हती केतनला. जसं तुम्ही उल्लेख केला, किरण रन देण्यासाठी आलेला नाहीये. ऍक्च्युली किरण या मॅच मधलं विजयाचं कारण बनण्यासाठी आलाय, त्या विजयाचं कारण त्याला बनायचं आहे. आत येणाऱ्या चेंडूवरती थोडासा प्रॉब्लेम क्रिएट केला गेला होता. पुन्हा एकदा किरण, फुल टॉस बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. वेल पहिला विकेट, पहिला गडी बाद. गोष्ट सांगितली, किरण हा या मॅचच्या विजयाचा कारण बनण्यासाठी आलाय, आशेचा किरण बनण्यासाठी आलाय. किरणचा खेळ खूप चांगला, केतन मात्रेचे विकेट आहे, सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक, आणि अगदी खूप सुंदर पद्धतीनं योगेश, ज्याचा उल्लेख मी मागाशी केला आहे, तो देखील आयकॉन म्हणून आज आलेला आहे. आणि केतन मात्रेचा उत्तम प्रकारचा झेल इथे टिपला गेला, तंत्र खूप चांगलं होतं. किरण मैदानावरती आलेला आहे, करण अर्थात किरण गोलंदाजी मार्गवरती आहे, तर करण मोरे मैदानावरती आलेला आहे.
किरण मोरे देखील आहे, अर्थात भारतासाठी यष्टीच्या बागेत त्यांनी काम केलं. आणि ज्याची मी चर्चा करतोय या मोसमामध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडू पहा, पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण त्याला पाहू शकता. अर्थात त्याच्यावरती देखील यानंतर नजर असतील. सध्या आपण पाहूया कॅमेरा जो आहे तो किरण मोरेवरती. करण मोरे आहे आणि जसं आपण उल्लेखही करतोय बऱ्याचशा स्पर्धा ज्याने गाजवलेल्या आहेत आणि नेहमीच म्हणजे समयसुद्धा दाखवून नेहमीच ज्याने खेळ केलेला आहे तो तसा खेळाडू आहे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन परिस्थितीनुसार कसं खेळायचं हे करण मोरेला माहिती आहे. पण तुर्तास किरण वर्सेस करण, करण की किरण, करण की किरण, किरण की करण. ऑफस्टमच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर आहे चेंडू होता, पाहिलं सोडून दिलं पण पंचाने सांगितलं जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. हे बॅटल जसं आपण चर्चा करतोय ना, एक चांगली गोलंदाजी एक भक्कम फलंदाजी याच्यामधलं द्वंद्व. पण महत्वाचं काय माहिती का, क्लिक कोण होणार, बॅट्समन होणार की तो क्लिक होताना तिथे गोलंदाज त्याला आपल्या ट्रिकनं बाद करणार. जी आपने सही कहा, बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है दोनों टीमों के लिए और क्लिक करना होगा. ऑन चल पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, एक रन लेने का मौका मिलेगा. इसी के साथ बल्लेबाज करण मोरे का खाता का खुलता बाद स्कोर अब फिलहाल 8 रन 1 विकेट के नुकसान पर. देखिए ये जो मुकाबला है ना तो करम सर, इसमें एक किरदार आपको दिया गया, उस किरदार को निभाने का समय आ गया. क्योंकि ये जो मुकाबला आपके अंदर है सेमीफाइनल का मुकाबला, अगर अच्छा खेलेंगे, बेहतर खेलेंगे, बेटर करेंगे, बेस देंगे तो फाइनल का तिकीट आपको मिल सकता है. बघा रोल छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या निभावणं गरजेचं आहे. छोटा रोल देखील तितकाच महत्वाचा आहे. पण त्या टीम मध्ये जी भूमिकाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे तो रोल काय आहे तो माहिती, किरणला माहिती होता आपला रोल अर्ली स्ट्राईक करायचा आहे, लवकर विकेट घ्यायचा आहे, तो रोल अदा केलाय. आता नागेश वाडेकर ऑन स्ट्राईक. पुढचा पाय थोडासा बाहेर गेला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. किरणसाठी टाळ्यांचा आवाज आलाय, त्याला कारण आहे, पाठीराखे भरपूर आहेत. हा चेंडू बघा स्क्रीनवरती, आपण मेगा स्क्रीनवरती बघा, पडला, थोडासा बाहेर निघाला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला पण पुढचा पाय जो लेग स्टंपच्या बाहेर गेला ना त्याच्याने तुम्ही चेंडूपासून लांब गेला, दूर गेला. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूचा खेळ, 1 गडी बाद 8. चेंडूच्या रेषेत येऊन खेळायचं या ठिकाणी तंत्र टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी वेळा आपल्याला बघायला मिळतं. किरणचा पुढचा चेंडू, फटका तर खूप सुंदर आहे, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, चेंडू झाला दन 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 सीमारेषा पार चौकार. मिस केला होता आणि हा फटका बघा, हा फटका खेळला होता, थोडासा जागा बनवून खेळायचा. हा चान्स होता, हाफ चान्सेस आहेत. हे हाफ चान्सेस तुम्हाला कन्व्हर्ट करायचे आहेत. या छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्या तुम्हाला ग्रॅप्स करायचे आहेत. या हाफ चान्सेस होते, झेल सुटला, चेंडूही निसटला आणि चेंडू गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. कारण अशा संधी तुम्ही जर गमावल्या ना तर पुन्हा एकदा परतण्याचा जो प्रयत्न करतात ना, आणि तुम्ही काय करणार माहिती का, अशा संधी प्रतिस्पर्ध्याला देऊन त्यांना डोके वर काढण्याची संधी कदाचित तुम्ही देणार आहात. अगदी बरोबर. कारण नागेश वाडेकरचं जर सांगितलं तर एक धोकादायक बॅटर आहे. शतक त्याच्या नावावरती, ज्यामध्ये त्याने शतक ठोठावलं होतं. 4 बाउंड्री आणि 11 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते बेबंडी बिग मॅचमध्ये. तो किती धोकादायक आहे. आणखीन काही अशा गोष्टी त्यावरती आपण लक्ष टाकणार, परंतु पहिल्या षटकाचा देखील विचार करूया. 12 धाबा दापलकावरती 1 गडी बाद झालाय. नागेश आणि करण बोरूची जोडी मैदानावरती एक भरात असलेला खेळाडू ज्याने 80 धाबा स्पर्धेमध्ये ठोकल्या होत्या, तो खेळाडू केतन मात्र बॅक टू द पॅबल गेलेला आहे. एक मोठा अडसर किरण पाटीलनं दूर केलाय. तो अडसर दूर केला. पण जसा तुम्ही उल्लेख केला, करणचा उल्लेख केला, नागेश वाडेकर यांचा उल्लेख केला, दोघं काय काय माहिती काय करतात, दोघांची शैली परस्पर भिन्न आहे, थोडीशी वेगळी शैली आहे. करण मोरेचा खेळ वेगळा आहे, नागेश वाडेकरचा खेळ वेगळा आहे. पण असाही चुंबकीय गुणधर्म आहे ना, विरुद्ध ध्रुवच एकत्र येतात. चुंबकीय गुणधर्म आहे तो आपण बघतो मॅग्नेट, विरुद्ध ध्रुव एकत्र येतात. म्हणजे म्हणतात ना की 2 वेगवेगळे ध्रुव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला काहीतरी घडतं. तसं नागेश वाडेकर आणि करण मोरेची जोडी आहे. चर्चा मैदानावरती देखील केले टीमनं, नांदगाव टीमने केले की ज्यावेळेला 12 धावा धापलकावरती आल्यात, याच वेगाने गेला तर कदाचित 50 धावाची वेळ ओलांडली जाईल. वेळेवरती पुन्हा एकदा विकेट येणं गरजेचं आहे. त्यांच्या फ्रंटलाईन गोलंदाज अक्षयला हे दुसरं षटक करण्यासाठी आणलंय आणि अक्षयने देखील अप्रतिम कामगिरी केली. इथे महिलांची संख्या देखील प्रचंड आहे, आपण पाहू शकता. आणि ही पालघर जिल्ह्याची खासियत आहे, प्रचंड गर्दी टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं बघतो. युवकांचं देखील फार मोठं योगदान असतं. फुलटॉस चेंडूवरती अप्रतिम फटका, छोटा तीर, वार करे गंभीर, सिक्सर.
थँक्यू. फुलटॉस बॉल पहिला चेंडू होता फुलटॉस आणि कारण मोरेच्या कॅलिबर सारख्या खेळाडूला फुलटॉस देणं याचा अर्थ एक निमंत्रण होतं, इन्व्हिटेशन होतं मोठा फटका खेळण्याचं आणि मिड विकेट सीमारेषा पार या चेंडूला पाठवलं षटकार. जसं तुम्ही वहिला केला बघा, महिला वर्ग मोठ्या संख्येने, कारण क्रिकेटला जाणतो मानतो आणि रोज रोजच्या त्या सिरियलच्या धकाधकीतनं या मैदानावरती येऊया. कारण काय असतं, एक तर पहिला घरचं टेन्शन, नंतर त्या सिरियल मधल्या बायकांचं टेन्शन, ते टेन्शन विसरून आता त्या मैदानावरती आल्यात. ठरलं तर मग सिरियल बघायचं नाही, आपण IPL बघायची नाही, आपण AB ट्रॉफी बघायची. हा या ठिकाणी संकल्प करून आज महिला इथे आलेल्या आहेत. अजयजी भोईर साहेब, अनेक आपण मालिका बघतो, त्या मालिका सोडून महिला इथे आता AB ट्रॉफी बघण्याकरता आलेल्या आहेत. IPL सोडून सगळे युवक इथे AB ट्रॉफी बघण्याकरता आलेले आहेत. ही मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे, कारण IPL पेक्षा मोठी स्पर्धा AB ट्रॉफीची सुरू आहे. अकुटप्याचा चेंडू होता, या फटका खेळाय, तेरी मेरी वाली खेळ आहे, एक तेरी एक मेरी, बीच में विकेट गिरी, गॉन. त्यांनी अमितजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. सर, आपलं AB ग्रुपच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. आता हा चेंडू जेव्हा करणनं खेळा, अत्यंत महत्वाचा फटका होता. आता इथे सूर सापडला असं वाटत होतं, त्याच वेळेला अक्षयने त्याला बेसूर केले, बाद केले, तो डगआउटमध्ये जाईल. नवीन बॅटर मैदानावरती येतोय प्रतीक, ज्याची चर्चा झाली. मी मगाशी युवकांचा उल्लेख केला. आज ज्या युवकांच्या हातामध्ये मोबाईल असतो ना, ते आज या ठिकाणी AB ट्रॉफी बघायला आलेले, ते महत्वाचं आहे. नाही तर एरवी 2 वाजता 3 वाजता मोबाईल हातामध्येच असतो, मोबाईल आपण बघत असतो. त्या मोबाईल पासून अजय भोईर साहेब या तरुणांना तुम्ही थोडंसं बाहेर ठेवलेलं आहे आणि आता इथे प्रेक्षक जे आहेत क्रिकेटचा निखळ आनंद मैदानावरती घेतात. ही मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. नक्कीच खेळच असा आहे, तुम्हाला मोबाईल पासून थोडंसं लांब येईल. पुन्हा एकदा मॅच होतो ऑन. अकोटाप्याचा चेंडू आहे, मिस टाइम शॉक जरूर झालाय, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली, त्यांना टिपला जाईल, एका पाठोपाठ एक लागला, दुसरा धक्का, धक्के पे धक्का, दे धक्का, भाऊचा धक्का. रन 3 विकेट के नुकसान पर अक्षय की बात करें तो बहुत ही शानदार गेंदबाजी की पूरी टूर्नामेंट में ऑन हैट्रिक का गेंदबाज। इससे पहले अपने कल्पेश को देखा था, युवराज को बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए देखा था, हैट्रिक पर पूरी करने वाले गेंदबाज। और अब अक्षय के पास अवसर है, बल्लेबाज सेकंड पर आशीष मेहरोल बल्लेबाजी करते। कल का जो इनका लाइनअप था वह कुछ अलग था, आज का जो एक बार बैटिंग लाइनअप देखे वह अलग है। 18 पर 3 आशीष ऊपर आए नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए। फ्लैग टिप पर खिलाड़ी तैनात है, कीर्तिमान के दलित पर गेंदबाज। ऑन साइड पर सुंदर स्ट्रोक, स्क्वायर लेग बॉडी लेग की तरफ दिए घुमा के खेला है, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेट बॉडी लेग के बाद 6 रन। गरजेचं नाहीये आणि अशा चेंडूवरती षटकार मारलाय ना, हा हॅट्रिक बॉल होता, हे सहज नाहीये.
सोपं नाही आहे. याच्यासाठी मोठी हिंमत लागते. ती हिंमत आशिष मेहरोलने दाखवले. षटकार. ज्याच्याकडे आहे हिंमत त्यालाच मिळणार किंमत. अक्षय अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू आपण बघू शकता. आणि जेव्हा एका रेकॉर्डच्या दिशेने जात असताना त्या गोलंदाजांना इथे त्याची पिसं काढायची सोपं काम नाहीये. चेंडू स्क्वेलेकच्या दिशेने भिरकावून दिलाय. अप्रतिम बॅटिंग केले. आता मजा येणार आहे. 24 रन 3 विकेट के नुकसान पर अब जाकर 4 गेंदों का खेल. बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज अक्षय जो फॉर्म में खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन करा. बल्लेबाज सेकंड नंबर आशीष मेहरोल ऑलराउंडर खिलाड़ी है. 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 24 रन 3 विकेट के नुकसान पर. आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. बिहार 11 की टीम भी तगड़ी टीम मानी जा रही है. समय आपको ज्यादा नहीं लेना है. वक्त बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है. और अब जाकर 12:08 का समय. अपने बोलिंग बात पर गेंदबाज तैयार. गेंद आने के लिए तुकरम से थोड़ा सा समय लगा है. फील्डिंग देखे फ्लैंक से पे गली है. इसके साथ एक पॉइंट पर खिलाड़ी कवर पॉइंट. एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद. इस बार भी सुंदर तरीके से गेंद को फाइंडिंग बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया. क्या बात है. ये तो आगाज है. अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का. चौका भी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है. असली पिक्चर आना बाकी है. तीन विकेट गेल्यानंतर वाटलं होतं थोडासा बॅकफुटला जाईल हा राहुल इलेव्हनचा संघ. पण आशिष मेहरोलने येऊन आशिष की कोशिश ऐसे बेकार नाही जाएगी. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खाली क्षेत्र होतं जे लॉंग लेग आणि फाईन लेगचे क्षेत्र खाली होतं. ते क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. थोडासा टप्पा विसरले. अक्षयचा खेळ पाहिला तर टप्पा विसरले. लांब टाकला होता हा चेंडू. धावा झाले दाभलकरवरती 28. 1.5 षटकांचा खेळ. पायावरचा चेंडू. पायावरचा चेंडू. अपील झालंय आणि अपील होत असताना ते अपील उचलून धरलंय. पंचांचा बोर्ड झालं वर. विकेट. चौथा गडी बाद. गेंदबाजी बहुत सुंदर. आशीष परुन ने जब गुड्डे पॉट पर गेंद आई लेग स्टंप के ऊपर उसका फायदा उठाया. लेकिन ये फुल लेंथ गेंद थी. फुल लेंथ गेंद बहुत अच्छी गेंद थी. सटीक यॉर्कर था अक्षय की तरफ से. स्कोर दूसरा ओवर. रन संख्या कुल मिलाकर 28 रन 4 विकेट के नुकसान पर. नागेश पाडेकर एक गेंद पर डटकर बल्लेबाजी कर रहे. आशीष के लिए बहुत ही अच्छा स्टार्ट मिला था. भावेश पवार धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं. परंतु भावेश पवार आल्यानंतर बऱ्याच वेळा टाळ्यांचा गजर ऐकतो. बघूया टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होऊ शकतो का. 2 वेळा त्यानं अपेक्षा भंग केला. परंतु या वेळेला त्याच्याकडे अपेक्षा आहेत. भावेश पवार भिवंडीचा सुपरस्टार मैदानावरती दाखल झालाय. नक्की ज्याला प्राईड ऑफ भिवंडी ज्याला म्हटलं जातं असा खेळाडू आता भावेश पवार मैदानावरती आलाय. आणि जसं आपण कालही म्हटलं होतं काल तारे जमीन पर होते तसे आज या पालघर जिल्ह्यातले चमचमनावणे तारेही आपण पाहिले. थँक्यू सर. वळी आपण मुख्य मंचाकडे. नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय सन्माननीय श्री अमित रमाकांत पाटील साहेब यांचं नुकतंच शुभागमन झालंय. आम्ही अजयजी भोईर सरांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती करतोय. वेलकम सन्माननीय अमित रमाकांत पाटील साहेब. शुभ सन्मान सन्माननीय अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे सर्वसर्वा या स्पर्धेचे शिल्पकार आपण बघतायत अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हार्दिक स्वागत होताना अमितजी पाटील सरांचं. त्यानंतर टेंबोडे गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक अनमोल सरत्न सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. ड्युअल कॅमेरामध्ये दाखवा. सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. वेलकम प्रशांतजी. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर कल्पेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतोय अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते. माकुणसर गावातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व कल्पेशजी म्हात्रे साहेब. आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. स्लिक लागलाय. थोडासा स्लिक लागलाय आणि स्लिक लागला असताना एका हातामध्ये यश टिपलाय असेल. विकेट. गडी बाद.
आज नागेश पाडेकर एक इन पर जब विकेट गिर रहे थे ना तो तुकार सर मुझे लग रहा है वो दबाव आ गया और उसके कारण इनका विकेट गिर गया। देखिए प्रेस्टेशन, नागेश पाडेकर बहुत ही उम्दा खिलाड़ी जरूर हैं और इस वक्त इनका विकेट गिर गया। बल्लेबाज आए हैं वीरेंद्र बाबरे। हाँ हाँ, क्या जबरदस्त खिलाड़ी, मजा आएगा। इनका खेल भी बहुत ही शानदार रहा है। पिछले 4-5 सालों में वीरेंद्र बाबरे ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया। वीरू वीरू या नावाने सर्वांना परिचित वीरू बाबरे या नावाने आहे आणि जसा बहुतांश स्पर्धेमध्ये ऍज अ मॅन ऑफ द सिरीज देखील या खेळाडूला आपण पाहिलेले आहे। तो खेळाडू आलाय आणि त्याच्यासाठी आता धावफलक जर पाहिला तर 5 गडी बाद 28 आहे। और देखिए 2 बाइक इनके पास है। इस सीजन में बहुत अच्छा प्रदर्शन रहा है। किरण गेंदबाजी कर रहे हैं, वैसे पाटा में इन्होंने बाइक प्राप्त की है। बस शानदार प्रदर्शन रहा है। हवा में उड़ाया, बॉर्डर पर खिलाड़ी लॉन्गर पर गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए। ओ छोड़ दिया कैच। तुकारम से ये लड्डू था। लॉन्गर पर खिलाड़ी है और बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए। ये क्या हुआ देखिए मैदान के अंदर टप्पा खाते ही उच्चार मिला था। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आंखों से दूर गेंद थी। ऑन साइड पर खेल दिया। लॉन्गर पर बॉर्डर पर खिलाड़ी भागकर आए थे। कैच पकड़ने का प्रयास, जीवनदान मिला है बल्लेबाज वीरू बाबरे के लिए। हा थोडासा कॅज्युअल एफर्ट पाहिला होता। जर आपण त्या क्षेत्रच्या पाहिला ना, थोडासा कॅज्युअल एफर्ट होता। इझिली आले होते चेंडूवरती, त्या पद्धतीने निराशा होती। वीरू बाबरे फटका केल्यानंतर निराश होते, पण काही निराश होण्याचं कारण नाही। कदाचित आजचा दिवस तुमचा असू शकेल। अशा पद्धतीने झेल सुटत नाहीये। चांगल्या क्षेत्रातून हा झेल निसटलेला आहे। एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल। स्ट्राईक केलेला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळला। वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता। किरण पूर्णपणे स्वतःला झुकवून देतोय। या मॅच मध्ये आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न किरणही करतोय। 28 रन 5 विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर है। बहुत ही अच्छा खेल बीच मैदान पर है। वीरू बाबरे वीरेंद्र बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। 28 for 5। ऑफ स्टंप के बाहर हवा में खेलते हुए बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया, कैच आउट। वीरू की पारी समाप्त और विकेट गिरने का सिलसिला जारी है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज द्वारा। चेंडू होता कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न वीरेंद्र बाबरे यांनी केला होता आणि डीप कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा आरामात सोपा असा झेल टिपलाय। बघा राहुल 11 टेंबोडेसाठी टेन्शन वाली बात काय माहिती का, ज्याला सूर सापडला होता, ज्याच्या बॅटमध्ये फटके येतात तो आउट होतोय। येणारा प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, तोही आउट होतोय। त्याच्यामुळे जी चिंतेची बाब आहे, असं नाही आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ झालाय। 16 चेंडूचा खेळ झालाय आणि 16 चेंडूमध्ये तुम्ही 6 विकेट गमावल्यात। 16 मध्ये 6 विकेट तुम्ही गमावल्यात, ही चिंतेची बाब आहे या टेंबोडे संघासाठी। और दूसरी बात तो करम सर, आकाश आपके पास है, फॉर्म में खिलाड़ी है, बहुत अच्छा प्रदर्शन आपने किया है, तो उनको लीड बल्लेबाजी करने का मौका मिला, तो इम्पोर्टेंट है जो आपके इनफॉर्म बैटर। देखिए इससे पहले भी कल इनका खेल आपने देखा था, बहुत ही शानदार बल्लेबाजी रही। और बाबेश पवार, आकाश चंदारिया दोनों कमाल के खिलाड़ी हैं। किरण गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 28, 6 विकेट के नुकसान। क्या मेन विकेट ओवर आएगा वो देखना बहुत जरूरी है। अभी तक अच्छा ओवर घट रहा है। ऑफ स्टंप के बाहर गेंद सुंदर तरीके से पॉइंट क्षेत्र में खेल दिया। आकाश की अगर बात करें तो करम सर वो स्ट्राइक रोटेट कर सकते हैं, सिंगल ले सकते हैं, बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, टीम की जो जरूरत है उसको समझते हुए बल्लेबाजी कर सकते हैं। तो मुझे लग रहा है, मेरा एक बार फिर कहना यह है कि आकाश चंदरिया थोड़ा लेट बल्लेबाजी करने के लिए आए हैं। आता कदाचित क्रमांकावरती चर्चा होऊ शकेल, पण आता बॅटिंग लाईनअप इतकी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे फ्रंट लाईनला जर बघितलं 1 2 3 4 5 आक्रमक फलंदाज दिले आणि ज्या वेळेला विकेट गेल्यात मग थोडीशी स्टेबिलिटी द्यायची आहे, थोडासा वेळही घ्यायचा आहे। कदाचित आकाशकडे जी मॅच्युरिटी आहे, सेन्सिबल खेळण्याची जी सवय आहे ना, त्याच करता आता थोडंसं डाऊन द ऑर्डर ते आलेत, खरंच नक्कीच आलेत, पण रोल त्यांचा तोच आहे जो बॅटिंगला अप टू द ऑर्डर असतो। 3 षटकांचा खेळ, दाफलकावरती 29। ज्यावेळेला टॉस झाला ना त्यावेळेला नांदगड संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं, भलेही समोर स्टारकास्ट मोठी आहे, मोठं बॅट्समन आहेत, पण त्यांना आम्ही 45च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू। ही आयडियल सिच्युएशन आहे,
त्याच्या आत रोखण्याची आयडियल सिच्युएशन आहे आणि टीमला बाहेर काढण्याची क्षमता भावेश पवारकडे आहे, आकाश शिंदारेकडे आहे. पण ती संधी गोलंदाज देतील न देतील, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुकरण से देखिए यहाँ से टीम के कप्तान ने सही कहा कि 45 से ज़्यादा हम नहीं देने वाले. भावेश और आकाश चंद्रा जो है ना वो 50 के पार जाने की कोशिश करेंगे और यही क्रिकेट का खेल मैदान के अंदर अब देखने का मौका है. बैटल है ये, कॉन्टेस्ट है, मजा आएगा. शुभम अपनी बॉलिंग पर तैयार है. स्कोर 29 रन 6 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खिलाना बाकी. एबी ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं. भावेश पवार के ऊपर दारोमदार आकाश चिदारे ने कल बहुत अच्छा प्रदर्शन किया था. भावेश का बल्ला नहीं बोला, गेंदबाजी बहुत बढ़िया रही है. शुभम ने अच्छी गेंदबाजी की है. 3 ओवर का खेल, स्कोर 29 रन 6 विकेट के नुकसान पर. स्ट्राइक पर आकाश चिदारिया. ऑफ टॉप के बाहर गेंद, कमाल का स्ट्रोक है, गेंद बॉडी लाइन की तरफ जाएगी. बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, ये ताकत रही है इस टीम की. विहान शानदार प्रदर्शन कर रहे हैं. बॉडी लाइन पर खिलाड़ी है यतीन जाधव. यकीन है, खुद के ऊपर यकीन है. आप एक बार फिर खुद के ऊपर यकीन रखेंगे तो आपके दिन हसीन भी आएंगे. बहुत ही कमाल की फील्डिंग बॉडी लाइन पर. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण केलं, यकीन भी है और टीम कहते भाई वो है तो मुमकिन भी है. असा चेंडू रोखणं शक्य आहे कारण तिथे यकीन होते. आपने सही कहा, यकीन है और अगर वो है तो मुमकिन भी है. चांगला फटका केला होता, स्लाइस केलं होतं. आकाश चिंदरेचा उल्लेख त्याच करता केला. दोन्ही बाजूला फटका खेळू, ऑन अँड ऑफ त्याच ताकदीनं खेळू शकतो. धावा धापलकावरती येते 31. एक चर्चा त्याही गोष्टीची होईल. पुन्हा एकदा आकाश स्ट्राईक केलाय. पुढे आले, थोडासा दूर ठेवला होता, लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. जसं आपण चर्चा करतोय, नांदगार संघ सांगतो 45 पर्यंत थांबवणार आणि टीम राहुल 11 काय सांगते त्या 45 ला उलट करा, 54 होतील. त्या 45 नाही तर 54 पर्यंत जाण्याचा आम्ही देखील प्रयत्न करणार. देखिए क्रिकेट है और आप एक बैटर बीच मैदान पर देख रहे हैं तो वो पलटवार तो होने वाला है. पलटवार बिल्कुल करेंगे. एक तरफ गेंदबाज शिकार करने की कोशिश करेंगे तो बल्लेबाज जो है ना वो पलटवार करने का प्रयास करेंगे. 32 6 विकेट के नुकसान पर ओवर चौथा प्रगति पर शुभम गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज आकाश चौधरी 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेट थोड़ा 100 के ऊपर इनका. ऑन पर खेलना चाह रहे थे, बहुत अच्छी गेंद. विकेट कीपर बहुत चतुर और चालाक दिखाई दे रहे, बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं. टीम के कप्तान है मोरेश्वर, बहुत बढ़िया काम कर रहे हैं. एक विकेट कीपर ने पूरे दुनिया को बताया एक अच्छा विकेट कीपर क्या कर सकता है. महेंद्र सिंह धोनी, अनहोनी को होनी, एक बार महेंद्र सिंह धोनी, और ये मोरेश्वर है, कमाल कर रहा है बीच मैदान पर. नक्कीच. आणि एक विकेट कीपर असतो ना, तर क्रिकेटचा म्हणजे टीमचा ब्रेन असतो. तो पाठीमागे लागून स्ट्रॅटेजी आखत असतो. कोण टप्प्याचा चेंडू समोर, ऑफ ड्राईव्हचा फटका शांत ठेवलं होतं. कुठपर्यंत शांत ठेवणार, चेंडू सीमारेषा पार. एबी ट्रॉफी मधला दमदार चौकार. बल्ले के बीचों बीच और तुकरम सर भाई ने यही जिक्र किया था कि आकाश चिदारे को थोड़ा और ऊपर आने की जरूरत थी. बैटिंग लाइन में बिल्कुल गहराई थी, बहुत सारे यंग खिलाड़ी, लेकिन आपको वो ऐसा खिलाड़ी, परिपक्व खेल करने वाला खिलाड़ी चाहिए था जो पारी में आखिर तक खेले. वो बड़ी पारी अगर 40 45 50 की नहीं आए कोई परेशानी नहीं, लेकिन विकेट कीपर खड़े रहने वाले का खिलाड़ी और क्रिकेट की परिभाषा को समझने वाले खिलाड़ी मैदान के अंदर होना बहुत जरूरी था. आकाश चंद्रिया 7 एक चौके की मदद से स्कोर 36 6 विकेट के नुकसान पर. ओवर चौथा प्रगति पर है. भावेश पवार के ऊपर भी दारोमदार. इस बार उड़ा आसमान की तरफ, लॉन्ग ऑफ पर आकाश है, गेंद को तारामंडल में खेल रहे हैं और बिना टिकट गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. आणि ज्या पद्धतीने आकाशचा उल्लेख तुम्ही केला गेला होता, आकाशने काय केलंय या 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 मॅच मध्ये येऊन ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय ना, त्या बॅटिंग करताना आपण जी खेळी आतापर्यंत साकारली आहेत 42 42 धावा, आपने सही कहा था. पण आकाश शिंदारे असा फलंदाज आहे ना जो क्रमांक 1 पासून क्रमांक 7 पर्यंत कधीही बॅटिंग करू शकतो. त्याच्यामुळे कदाचित जो मुद्दा तुम्ही छेडला होता की काय त्याला थोडासा खाली आणले का, खालच्या क्रमांक दिलाय का, पण आता त्याचा टी शर्टचा नंबर पण तसा आहे ना, 7 नंबरवरती तो आलाय. 7 नंबरचा टी शर्ट त्याने घातलाय आणि टीमला साथ देण्यासाठी आलाय. पण अशा वेळेला आलाय ज्यावेळेला टीम थोडीशी टेन्शन मध्ये होती, प्रेशर वाढला होता, दबाव वाढला होता. दबावातनं बाहेर काढायचंय, दबावाला जुगारून द्यायचंय आणि स्कोर बोर्डला चालवत ठेवायचंय. अब देखिए एक बार फिर वो कप्तान साहब ने कहा था 45 से ज्यादा हम करने का मौका नहीं देंगे. 42 पर पहुंच चुके टीम राहुल 11.
ऑन साइड पर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाहर दिए, घुमा के खेल दिया। बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी। याचं नाव आहे आकाश. असंही आकाशाला इंग्लिश मध्ये बोलतात स्काय, पण साधा स्काय नाहीये, हा टाटा स्काय आहे. इसको लगा डाला तो लाइव झिंगा लाला. ये झिंगा लाला वाली कहानी है. जिंगल अलब और आकाश के बल्ले की अगर बात करें, कमाल कर रहे हैं आकाश का बोल बाला बीच मैदान पर अच्छा रहा है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. भावेश दूसरी एंड पर है, वो चुपचाप आकाश का खेल देख रहे हैं. नक्की आणि ते एन्जॉय करतात. भावेश पवारला माहिती आहे ते एन्जॉय करतात. आकाशची बॅटिंग ते एन्जॉय करतात. म्हणून म्हटलं ना हा साधा नाही आहे. इसको लगा डाला तो लाइव झिंगा लाला. 48 धावा. स्कोरबोर्ड होता कुठे आला कुठे. या षटकामध्ये शुभम यांच्या षटकामध्ये ना 19 धावा आल्यात. आतापर्यंत धावफलकावरती जर नजर आली तो 48 3.5 षटकांचा खेळ आणि आकाशनं ते 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आणल्यात. मोमेंटम धीरे धीरे राहुल 11 की तरफ जा रहा है. ये दर्शक दीर्घ में दर्शक देखे बहुत सारी महिलाएं ये टूर्नामेंट एंजॉय कर रही है. ऑफ स्टंप के बाहर पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, पीछा कर रहे, क्या गेंद को रोक पाएंगे, नहीं रोक, बाहर. बहुत बढ़िया कोशिश तो बहुत बढ़िया. एक वक्त लग रहा था गेंद को नहीं रोक पाएंगे. तीसरे के लिए वापस आना चाह रहे हैं, या खतरा हो सकता है. 3 रन मुकम्मल. तालियां बज रही है, डगआउट पे तालियों की आवाज आ रही है. आकाश 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 सब लोग बोलेंगे अनिल कपूर की भाषा में जकास. आकाश कमाल का प्रदर्शन कर रहे मैदान के अंदर. ये शॉट आकाश के एक बार फिर हम आपको दिखाएंगे. प्रथमेश पाटिल जो बहुत कमाल का काम कर रहे हैं, मुझे बहुत मजा आया इनके साथ काम करने के लिए. ये जो फील्डिंग आप देखें, लेकिन आकाश के वो कमाल के 3 शॉट. और उसके बाद में नयन हमारे साथ जुड़ेंगे, वो गाने में आएगा. 3 रन मुकम्मल के मैदान के अंदर दोनों बैटर ने. और अब देखिए वो कमाल की बात है, 2-3 शॉट जो खेले गए आकाश के बल्ले से. ये दर्शक है 51 6 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ. 50 का आंकड़ा पूरा किया राहुल 11 ने. और अब ये डगआउट है. डगआउट प्रसन्न लग रहा है, डगआउट बिल्कुल प्रसन्न लग रहा है. 5 ओवर का यह मुकाबला है. क्या प्रथमेश हमको आप दिखाने वाले हैं आकाश के बल्लेबाजी, जिस तरह से इन्होंने बल्लेबाजी की है और शानदार प्रदर्शन मोमेंटम अपने टीम के लिए वो लेके आए हैं. शुभम का ओवर 22 रन महंगे साबित हुए. अब जाकर निर्णायक ओवर का खेल है. तो कल से मैं आपकी तरफ आऊंगा. इंटरेस्टिंग मैच है और 50 का आंकड़ा पूरा हुआ है. हा 50चा जो आकडा तुम्ही आपण चर्चा करत होता ना, तो अशा वेळेला पूर्ण झालाय ज्यावेळेला मागच्या षटकामध्ये धावा आल्यात. मागच्या षटकामध्ये धावा आल्यात जवळपास 22 धावा ज्या मागच्या षटकामध्ये आल्या होत्या. आणि त्या 22 धावांना स्कोरबोर्डला इतक्या वेगानं पुढे नेलेले आहेत. आणि बिलकुल सही का तुमने आपने सही का. आकाश झक्कासही खेळलाय, बिंदासही खेळलाय आणि आकाश कधीच सावकाश खेळत नाहीये. याच गतीनं याच वेगानं तो खेळत असतो. 51 धावा झालाय. आता याच्या अगोदरचे षटक होतं ना, त्यावेळेला विचार करण्याची वेळ बॅटिंगची होती. आता विचार करण्याची वेळ बॉलिंगसाठी आल्यात. पण कौतुक भावेश पवारचं देखील आहे. का माहितीये का, ती 3री रन काढली ना, अनसेल्फिश कसं खेळावं भावेश पवारने दाखवलंय. कदाचित 2 धावा कडून स्ट्राईक त्याच्याकडे दाखवू शकले असता, पण त्याला माहिती आहे सध्या आकाशच्या बॅटचा बोल बाला, जसं तुम्ही सांगितलं ना, तो बोल बाला आहे, तर स्ट्राईकचं त्याच्यावरती राहणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कधी ती स्थानिक खेळाडूंना ही गोष्ट देखील शिकण्यासारखी आहे. जी हाँ, बिल्कुल बहुत अच्छी बात आपने बताई. योगेश बीच मैदान पर गेंदबाजी करने का योगेश भालेकर, और ये भी कमाल के खिलाड़ी है, गेंदबाजी करते बल्लेबाजी करते. सामने आकाश चिदरिया. इस प्लेइंग 122 स्कोर 51 पर 6. 4 ओवर का खेल समाप्त हुआ है. गेंदबाजी करे गेंदबाज अपनी बॉलिंग वापस तैयार. ऑन साइड पर हवा में खूबसूरत स्ट्रोक है. क्या शॉट है, शॉट है चाबुक. बल्लेबाज को लगी है रनों की भूख और यहां बल्लेबाजी हो रही है. जापुक जुपुक जापुक जुपुक जापुक जुपुक. झाबूक झुपूक झाबूक झुपूक बॅटिंग ती चाबूक आहे आणि ती चाबूक चालवले कोणी. बघा या फटका खेळताना क्रीजच्या आतमध्ये आले, थोडीशी जागा दिली आणि जो कदाचित यॉर्करचा प्रयत्न करत होते ना गोलंदाज, त्या यॉर्करला क्रीजच्या आतमध्ये गेल्यामुळे काय झालं, तो ओव्हरपिच झाला. ही स्ट्रॅटेजी होती.
कदाचित त्या क्रीजच्या पुढे गेले असते तो यॉर्करने डिलिव्हरी असती, पण क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न जो आकाशने केला होता. 57 धावा मागच्या 6-7 चेंडूवरनी खेळाचा नूर बदललाय, खेळाचा पूर्णपणे मोसम बदललेला आहे. मागच्या 6-7 चेंडूचा खेळ पाहिला, 8 चेंडूवरती 28 धावांची खेळी आकाश शिंदारेची आपण पाहतोय. आकाश स्ट्रायकर आहे. अजून एक जा देखो वही एक ही नजर आ रहा है नाम, आकाश आकाश आकाश. जा शोधून आण. बात है, मैदान के अंदर तूफान आया है. देर से आएंगे लेकिन साथ में वो तूफान लेके आएंगे. तूफानी बल्लेबाजी आकाश चिदारिया द्वारा. नंबर 8 पर आए हैं, 9 गेंदों का सामना किया, 34 पर खेल रहे, स्कोर 63, 6 विकेट के नुकसान पर. पिछले ओवर में बिल्कुल आपने सही कहा कि खेल का रंग बदला है. पैरों पर गेंद थी अमामी खेत में और फिलहाल गेंद के नीचे खिलाड़ी, परंतु आकाशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. अफलातून बॅटिंग अंडर प्रेशर इन ऑफ द व्हेरी गुड इनिंग. पायावरचा चेंडू होता, जरी आपण पाहिलं ना बघा, पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलं पण थोडासा ते एजला लागला आणि समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. नक्की आकाशच्या ज्या बॅटिंगला टाळ्यांचा आवाज का द्या, कारण दबाव होता, प्रेशर होता, चेहरे थोडेसे मायुसलेले होते, चेहऱ्यावरती थोडीशी शिकन होती, कपालावरती आठ्या होत्या आणि त्यावेळेला आलेली आकाशची अप्रतिम इनिंग साकारली आहे. 34 धावांची खेळी, 34 धावांची खेळी आकाश चिंदारेनं साकारले. आणि प्रत्येक जण उभा आहे आकाशसाठी. त्यांना माहिती आहे की संकटात असताना त्यानं साकारली इनिंग अतिशय महत्वाची आहे. आणि आकाश एनबी संघाचा कॅप्टन देखील राहिलेला आहे, त्यामुळे मला म्हणून वाटत होतं की थोडं आणखी वरती यायला होतं, परंतु ठीक आहे. भान धनुष्यातून निघून गेलाय, त्याची चर्चा करण्यात आता काय मजा नाही. जे काही करत होते आकाशने केले. आणि दुसऱ्या बाजूला विकेटची आवश्यकता होती. या मॅच मध्ये बिहान संघाला विकेटची आवश्यकता होती, ती विकेट योगेशने देवा या ठिकाणी, पण 2 षटकार आले त्यानंतर विकेट आले. नाही, दोन्ही गोष्टी जसं तुम्ही उल्लेख केला जसा आकाशचा उल्लेख केला, देर आहे लेकिन दुरुस्त केले त्यानं आणि आता विकेटही आलाय, तिथेही दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय कृतेश गरत. बीरबाड़ी का बंडर बाय मैदान के अंदर कृतेश. स्कोर 6-3/7. 5वां ओवर, 3 गेंदों का खेल है. सुंदर गेंदबाजी योगेश द्वारा. भावेश पवार अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे तो बीरबाड़ी के बंडर बाय कृतेश को जाना पड़ेगा मैदान के बाहर, क्योंकि अब 2 गेंदों का खेल आना बाकी है और मजा आएगा इस मुकाबले में. अभी भी वो 2 गेंदें बहुत इंटरेस्ट है. पहली पारी आप देख रहे हैं 6-3-8. की
आता एक तर चौकार येऊ शकतो, 2 धावा येऊ शकतात किंवा पुढच्या 2 चेंडूवरती सिंगल सिंगल. और नो बॉल भी हो सकता है, बहुत सारी चीजें हैं 65 विकेट के नुकसान पर। योगेश, अब अंपायर का क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है। व्हाइट बॉल की हैट्रिक हुई है, अनवांटेड रिकॉर्ड है, ये रिकॉर्ड कोई बनाना नहीं चाहता, लेकिन योगेश ने ये अनवांटेड रिकॉर्ड बनाया है 66 विकेट के नुकसान पर। हा, काही कामगिरी असते ती नकोशी असते, कदाचित ते अचिव्हमेंट नकोशी असते ती नकोशी आल्यात, पण या इनिंग मध्ये WW भरपूर आल्यात, पण आता ती वेबसाईट नाही क्रिएट झाली, तर WW ची ती वाईड, अशा वाईड टाकून परिस्थिती वाईड व्हायला वेळ लागणार नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, उजव्या एसटीच्या बाहेर अक्षरशः हा फटका खेळण्यासाठी शेवटच्या क्षणी बघितलं ना, बॅट बघा बॅन करावी लागली, थांबवावी लागली, फॉलो थ्रू थोडासा थांबला. सुंदर गोलंदाजी, शेवटच्या चेंडूचा खेळ, शिल्लक आहे दबाय दाबलकावरती 66 66. अनप्रेबल गेंद थी, इस बार भावेश पवार ज्यादा कुछ समझ नहीं पाए। योगेश अपने बोरिंग माप पर तैयार, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते भी गेंद, और ये वाइट बॉल का चौका है। विकेट कीपर ने कहा कि भाई मुझे लग रहा है ये फेयर डिलीवरी है, तो टीवी अंपायर की तरफ जाना पड़ेगा। और कीप रोलिंग, क्या अच्छी हुई है बॉलिंग, वो देखना बहुत जरूरी है। टीवी अंपायर हमारे साथ शाहिद भाई। योगेश के इस ओवर में 5 गेंदों में 15 रन, अब डिसीजन क्या होगा। और तुकाराम सर, दोनों खिलाड़ी, योगेश की बात करें तो वो भिवंडी से बिलोंग करते हैं, इट्स अ फेयर डिलीवरी, तो चैलेंज किया गया था। विकेट कीपर मोरेश्वर है, टीम के कप्तान ने सही एक बार भी सोचा था, बल्लेबाज सफल हुए थे, छठे स्तंभ की तरफ आए थे, और उसका फायदा जो है ना योगेश को मिला है। बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी हुई है। इस ओवर में 15 रन और स्कोर 66 विकेट के नुकसान पर। भावेश जिनका खाता नहीं खुला, फिरोज का खाता नहीं खुला। इंटरेस्टिंग मैच है, मैदान के अंदर मजा आएगा, और प्लीज मूवीज पर हमारे साथ आप जुड़े रहे, क्योंकि ये कहानी इंटरेस्टिंग है। सेमीफाइनल का मुकाबला, हमारे साथ डीजे मास्टर जुड़ेंगे, और उसके बाद में 69 रनों की अद्भुत कहानी लेके हम थोड़ी देर के बाद वापस आएंगे। आयोजन करता अजय जी भोईर, और इस वक्त चेहरे पर मुस्कुराहट है। अजीत, चेहरे पर मुस्कुराहट कब आती है? जब आप मेहनत करते हैं और उसके बाद में वो कामयाबी आपको मिलती है। ये टूर्नामेंट सफल हो रहा है। इस अप्रतिम टूर्नामेंट आपण बघतायत, अंतिम रजनी, 66 धावांचं टार्गेट, 67चं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. एक बॅटल भरपूर मोठं आहे, समोरील संघही ताकदीचा संघ बघायला मिळतोय. पूर्णतः एंटरटेनमेंट या मॅचच्या माध्यमातून बघायला मिळेल. 67, 30 चेंडूंचा खेळ शेष आणि 67 धावा. दिग्गज खेळाडू विहान 11 टेंबोडे संघामध्ये सुद्धा आहेत, विहान 11 नांदगर संघामध्ये सुद्धा आहेत. तर एक चांगलं बॅटल इथे बघायला मिळेल. सेमीफायनलची पहिली मॅच आपण बघताय. जिंकणारा संघ हा अर्नाळा संघासोबत अंतिम मॅच या स्पर्धेतला बघायला मिळेल. मेगा फायनल, आणि खऱ्या अर्थाने 20-25चा चॅम्पियन कोण ह्याची चर्चा मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. हॅलो, स्क्रीन चालू करायची है ऑपरेटर. 67 टारगेट क्या लग रहा है प्रशांत जी? अच्छा मैच होगा। मैं समझ सकता कि क्वालिटी गेंदबाजी है, और आशीष मेहरोर का रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा। हमेशा की तरह वो फ्रंट लाइन गेंदबाज रहेंगे, और
इस मैच में फिरोज का रोल भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा, जिन्होंने बहुत शानदार प्रदर्शन किया। लेकिन जिस तरह से विहान का प्रदर्शन रहा है पूरे टूर्नामेंट में, तो टारगेट वैसे थोड़ा सा बड़ा दिख रहा है, लेकिन सफर बहुत अच्छा रहा है विहान 11 टीम का। योगेश पालेकर को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए, बिल्कुल एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, इनफॉर्म बैटर हैं और शानदार बल्लेबाजी इस सीजन में की है इन्होंने। सो योगेश भालेकर और टीम के कप्तान मोरेश्वर बीच मैदान में 67 का टारगेट है, एक बड़ा लक्ष्य है और यहाँ पर जितने भी दर्शक है उनको एक बेहतरीन मैच देखने को जरूर मिलेगी। एक तरफ चर्चा होगी गेंदबाजी की, भावेश पवार है, आशीष मेहरुल है और उनके साथ में फिरोज शेख है, तो एक पूरी तरह से टीम बैलेंसिंग नजर आ रही है गेंदबाजी में। पंकज पाटिल जैसा एक बेहतरीन गेंदबाज है, तो एक तरफ अगर देखा जाए तो बैलेंसिंग गेंदबाजी नजर आ रही है, लेकिन उतनी ही सामने डीप बैटिंग लाइन है। मोरेश्वर की बात करेंगे, टीम के कप्तान, एक बहुत ही बढ़िया बैटिंग की उन्होंने, अच्छा स्टार्ट दिया, कप्तानी पारी उन्होंने के लिए। और आज उनके साथ में एक आइकॉन प्लेयर नजर आ रहे हैं, मिस्टर योगेश भालेकर। तो अब मैच इस स्थिति में तो बैलेंस में लग रहा है, देखना यहाँ पर किस तरह से स्टार्ट करेंगे आशीष मेहरुलकर, किस तरह से रोकने की कोशिश करेंगे, क्या होगी स्ट्रैटेजी, ये पहली गेंद से नजर आएगी। देखिए गेंदबाजी की हम जब चर्चा करें तो भावेश पवार पालन का रोल भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। हमने 2 गेंदबाजों की चर्चा की। दूसरी बात अक्षय कोहली ने कल बहुत अच्छा प्रदर्शन किया था और 2 अक्षय किरण को मौका मिला है बतौर आइकॉन, और अब बीच मैदान पर योगेश मोरेश्वर टीम के कप्तान हैं। आशीष मेहरुल अपने बॉलिंग माप पर तैयार है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कल इन्होंने की इस प्रतियोगिता में। एबी ट्रॉफी दर्शक काफी संख्या में मौजूद, राहुल 11 की टीम और टारगेट 67 रनों का है। एबी ट्रॉफी की अगर बात करें तो आज का ग्रैंड फिनाले, क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता तो आज ही चलने वाला है। अजीत और टीम जीतने के लिए आई है। सेमीफाइनल में अगर अच्छा प्रदर्शन करेंगे तो आपको फाइनल को टिकट मिलने वाला है। आशीष मेहरुल अपने बॉलिंग माप पर तैयार है। मोरेश्वर जो ने आखिरी गेंद पर रिव्यू लिया था वो सक्सेसफुल हुआ था। बतौर कप्तान आपका रोल इंपॉर्टेंट रहेगा। विकेट के पीछे केतन मात्रे, फ्लैंक टिप गली पॉइंट, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मौजूद। रिवर्स स्वीप पे टीम के कप्तान एक कलात्मक रत्नात्मक बल्लेबाजी करना पसंद करते हैं। पहली गेंद पर गेंद बॉडी लगने के बाद 4 रन। स्टार्ट अल्टी पल्टी फॅन्सी शॉट बघायला मिळतोय, धावसंख्या 4 ने आगाज करतायत मोरेश्वर संघाचे संघनायक। ब्रिलियंट स्टार्ट म्हणायला हरकत नाही प्रशांतचे। अल्टी पलटी आणि चेंडू कल्टी, चेंडू सीमा पार केले 4 धावांनी करता। आणि हा शॉट जो आहे ना तो रिस्की असतो। जर इथे आता तुम्ही चांगला शॉट खेळलाय म्हणून तुमचं कौतुक होईल। आता पहिल्या चेंडूवरती केतन मात्रे आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाकडे येतोय आणि त्याला कानमंत्र देतोय। तिथे मला वाटतं आकाश पण आलेला आहे। पहिल्याच चेंडूवरती मोरेश्वरनं इथं चर्चा करायला भाग पाडले। अतिशय सुंदर असा शॉट सिलेक्शन आहे। केतन मात्रे स्वतः येत आहेत, सांगतायत की तुम्हाला कशी गोलंदाजी करायची, ज्या सूचना कानमंत्र कशा पद्धतीने वापर करेल आशिष मेरुलकर हे बघणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे, वेगवान चेंडू हाताळला गेलाय। आपण बघताय फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पूर्ण रीड केलं आशिष मेहरुलनं। ऑप्शनच्या थोडंसं बाहेर पिचिंग बघायला मिळालंय। एक तेरी तो एक मेरी, एक चौकार एक डॉट बॉल। ये बहुत अच्छे गेंद थे। प्लान बिल्कुल बन गया था जब केतन समझाने के लिए गए थे आशीष मेहरुल को तेज करना है और आगे रखना था। कदमों का इस्तेमाल किया, अच्छा स्ट्रोक है, क्या गैप ढूंढा गया, बिल्कुल गैप ढूंढा गया। गेंद इस बार फील्ड होती भी रुक गई गेंद। एक वक्त लग रहा था कि वो गेंद चली गई है, लेकिन बढ़िया सोच, क्योंकि देखिए एक कदम आपको आगे सोचना होता है। शेर सुबह उठ के क्या सोचता है, आपको एक बार फिर शेर के बारे में, हिरन और शेर के बारे में एक छोटी कहानी में आपको बताऊंगा। हिरन सुबह उठ के क्या सोचती है, मुझे शेर से भी तेज भागना होगा, नहीं तो मेरा वो शिकार हो जाएगा।
और शेर सोचता है हिरन से भी मुझे तेज भागना होगा, नहीं तो मैं भूखा रहूंगा। भाई आपको एक कदम आगे सोचना होता है। एक पाऊल तुम्हाला पुढे विचार करावा लागेल। आधुनिक क्रिकेटमध्ये 3 चेंडू झालेले आहेत, 5 धावा आहेत, 67 धावांचं टार्गेट आहे। मॅच अजूनही बॅलन्स मध्ये आहे, कुठल्याही क्षणी कोणाच्याही बाजूने जाऊ शकतोय। जो क्लास 1 क्रिकेट योग्यता जो दाखवेल, कन्सिस्टन्सी ज्याच्याकडे असेल, तो मात्र मॅच आपल्या बाजूने फिरवेल। समोर येते योगेश भालेकर पुढच्या चेंडूसाठी सज्ज होताना। याही वेळेला अल्टीपल्टी थोडासा फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू ब्रेक होऊन आलाय, फक्त एक धाव मिळेल। धावसंख्या 1 ने आकार घेताना 6 वर स्थिरावले। आपण जर पहिल्या इनिंग मध्ये बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत। ज्या पद्धतीने चौथ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा, त्याच्यानंतर एक सन्मानजनक स्कोर, एक टफ फाईट, एक स्टीप टार्गेट इथे ठेवलंय विहान 11 राहुल 11 टेंबोडे संघानं विहान 11 नांदगर संघाच्या समोर। अजीत पहले 3 ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है, लेकिन वो जो चौथा ओवर था जिसमें 22 रन आए और वो महंगा ओवर था। आकाश चिंदारिया मैदान के अंदर आए ना, तो उसके बाद में खेल का रंग बदला। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के, 4 गेंदों का खेल हुआ। स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाज मोरेश्वर 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदों का सामना किया। आशीष इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, सुंदर तरीके से बॉडी की तरफ गेंद को खेल दिया। क्या बात है, गेंद कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार AB4। खूप चांगला चेंडू होता, थोडासा बाहेर कट होणारा, पूर्ण रीड केलं, स्ट्रेच केलं स्वतःला आणि त्यानंतर चेंडूला एक्झिक्यूट करताय 4 धावांसाठी। धावसंख्या 4 ने फ्लाय झाले, डबल डिजिट मध्ये पोहोचते ती 10 धावा। 67 धावांचं टार्गेट समोर ठेवले, 10 आहे, 57 ची गरज येणारे चेंडू तुमच्याकडे ते टोटल 25। बॅटल रंगणार आहे, अतिशय सुंदर बॅटिंग करतायत मोरेश्वर, कॉन्सन्ट्रेशन भन्नाट बघायला मिळते आशिष मेहरुलकर यांच्या अगेन्स्ट। हो, यावेळेला शॉट लेग गलीला फिल्डिंग करतायत पंकज पाटील। षटकाची झाली समाप्ती, 10 धावा, चांगला स्टार्ट आहे। काय म्हणाल? जी हाँ, बहुत बढ़िया बल्लेबाजी की मोरेश्वर ने। 9 पर के अंदर 5 गेंदों का सामना किया और मोरेश्वर गेंद को स्वीप करना चाहते थे फाइनलिंग क्षेत्र में, और मोरेश्वर ने क्या किया, अजीत अलग अलग स्ट्रोक खेलने का प्रयास किया। पहले वो बिल्कुल रिवर्स स्वीप खेल दिया था, अब 24 गेंदों में 57 रनों की जरूरत है। उसके बाद में कदमों का इस्तेमाल किया गया था, उसके बाद में टप्पा खाते उछाल मिला, तब जाकर बैकफुट पर अच्छा स्ट्रोक गेंद को ऑन साइड पर खेल देता, चौका जड़ा था। तो मोरेश्वर टीम के कप्तान है, उनको क्रिकेट के परिभाषा में बिल्कुल बहुत अच्छी तरह से मालूम है कि क्या करना और क्या नहीं करना है। देखिए, क्या करना वो बहुत जरूरी, सबको मालूम होता है, लेकिन क्या नहीं करना है वो भी आपको मालूम होना चाहिए। पंकज के हाथ में गेंद होगी, पंकज ने कल अच्छा प्रदर्शन किया था। 24 चेंडू 57चं इक्वेशन आहे। पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाल्यात। प्रचंड अनुभव आहे पंकजकडे, नेहमी संघाच्या बाजूने उभे राहणारा गोलंदाज आहे। इथे मात्र बॅटर सेमीफायनलचा आहे, फायनल मध्ये जाणं गरजेचं आहे। मागच्या 3 वर्षांचा जर आपण आढावा घेतला, विहान 11 मायकोप संघानं प्रथम पारितोषिक पहिल्या वर्षामध्ये पटकावलेलं आहे, दुसऱ्या वर्षामध्ये एक गाव एक कन्सेप्टच्या माध्यमातून टेंबोडे संघाने ते पारितोषिक जिंकले आणि मागच्या वर्षी पुण्याशी आपण बघतोय विहान 11 ने पारितोषिक जिंकलेलं आहे। जर आपण मागच्या 3 वर्षामध्ये बघितलंय तर विहान 11चा दबदबा हा भरपूर राहिलाय, टेंबोडे संघाचा क्लास चांगला राहिलाय आणि खास करून साईच्या अर्नाला संघाचं प्रदर्शन अतिशय सुंदर राहिलेलं आहे आणि तिन्ही संघ ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, बक्षिसाचे दावेदार म्हणायला हरकत नाहीये। अतिशय सुंदर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंकज पाटील, एक धाव परिपूर्ण झाले, 11 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। एक कोणचपुरा गोलंदाज आहे, प्रचंड खांद्यामध्ये ताकद आहे। केतन मात्रे सांगतायत तुम्हाला कशी गोलंदाजी करायची आहे, ह्या सूचना भरपूर महत्वाच्या आहेत। ज्या वेळेला तुम्ही सेमीफायनल सारखी मोठी मॅच खेळतायत, एबी ट्रॉफी सारखा एक घमासान तुमच्या समोर आहे, त्यावेळेला तुमचा प्रत्येक चेंडू हा योग्य रीतीने टप्प्यावरती नियंत्रण, अनुशासन, एक्युरेसी यांचा सुंदर समन्वय तुमच्याकडे असेल तर एबी ट्रॉफी जिंकण्याचा तुमचा इरादा, तुमचं स्वप्न साकार होईल। आता केतन आला, आपण बघितलं तर पंकजच्या जवळ गेला, त्यानं सांगितलं की हा चेंडू तुला असा टाकायचा, समोरच्या बॅट्समनची ताकद काय हे तुला माहिती आहे, आणि लगेच पालन सांगितलं हा मी आता तो चेंडू टाकतो। कोरबट टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, खूप सुंदर क्षेत्ररक्षण मिडामध्ये झालंय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लेन खूप चांगली होती, प्लॅन तयार आहे,
मैदानावरती आपण प्लॅन पाहू शकता दोन्ही संघाकडनं तयार आहे. धापलकरती धाबा आहेत 12. मोरेश्वरची महत्वपूर्ण इनिंग संघाचा कर्णधार इथे एक स्वतःच्या लौकिकाला साजेची अशी बॅटिंग त्याला करावी लागेल. योगेश थोडा धडपडतोय, संघर्ष करतोय मैदानावरती. पंकज षटक अप्रतिम आहे. सर नक्कीच क्लास 1 गोलंदाजी आहे, तुम्हाला 100% फलंदाजीमध्ये द्यावा लागेल. तयार होताना पुन्हा पंकज चेंडू क्रमांक 3 घेऊन उलटा असा ऐकायला की सारे मोड दिया. ओ हो वेग होता तिथे, नागेश आहे तिथे, वेगाला युटिलाइज करून चौकार मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु ट्रॅप रचला होता आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये या ट्रॅप मध्ये फसतायत फलंदाज. आपण बघतायत योगेश भालेकर तंबूच्या आसऱ्याला परतताना. देऊया आपण नयनला संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. बरोबर काय. त्याचबरोबर आपण बघितलं तर वाडेकरची जबरदस्त फिल्डिंग. काल देखील आमच्या प्रथमेशनं एक व्हिडिओ सारखाच दाखवत होता. आजच मला वाटतं स्क्रीन जरा चालू करा, कारण प्रेक्षक आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अलोट गर्दी इथे झालेली आहे एबी टोपी पाहण्याकरता. पंकज षटक अप्रतिम आहे, टिच्चून मारा करतोय. पहिल्या षटकात धाबा 10 आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्या आहेत. पंकज अपने बॉलिंग पर तैयार और बल्लेबाज अक्षय को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए. ऑफ टप के बाहर गेंद, केतन ने कैच छोड़ा है. अगर टीम के कप्तान अजित कैच छोड़ रहे हैं तो कोई करीब भी नहीं आ गया, करीब कोई नहीं आ गया भाई. नहीं, प्रयास तो वैसा ही था. लग रहा था कि यहाँ पर लगभग हमने पकड़ लिया, लेकिन सीने में थोड़ा सा लगा गेंद. उसके बाद में हाथों में नहीं है गेंद, अगर देखा आपने तो थोड़ा सा सीने से टकराई है. लेकिन फिलहाल एक डॉट बॉल भी फील्डिंग टीम के लिए बहुत मायने रखता है. इस बीच अगली गेंद तैयार. एक बार फिर पंकज, अच्छी तेज तर्रार गेंदबाजी. केतन मात्रे, भावेश पवार ने कहा है कि पंकज आपको गेंदबाजी कहाँ करनी है, और इस हिसाब से पंकज के पास जो अपना एक अनुभव है, उनके साथ में 2 बेहतरीन खिलाड़ियों का अनुभव जोड़ के जो गेंदबाजी हो रही है, अनुशासन इस समय लाजवाब है पंकज पाटिल का. पूरी तरह से सटीकता यहाँ पर दिखा रहे हो. थोड़ा सा प्रेशर अब विहान 11 नानगर की तरफ रुक करता हुआ नजर आ रहा है. सही कहा आपने. ऑफ टप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा, भाग्य का सारा. नई शुरुआत है, नया अंदाज होगा. किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा. 4 रन. गावकर आणि मैदानावरती तुम्ही आता म्हणाल की मोमेंटम हळूहळू जातोय गोलंदाजाच्या दिशेने, आणि त्याच वेळेला चौकार आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला वाटतं की आता समोरचा संघ इथे प्रतिस्पर्धी संघावरती हवी होते, त्याच वेळेला चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललंय. सर नक्कीच 12 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. इथे आपण बघितले अजूनही 51 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. टार्गेट थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. हे 22चं येणारं षटक भरपूर महत्वाचं असेल. इथून इकॉनॉमी चांगली ठेवली, प्रेशर पूर्णतः बॅटिंग टीमकडे कन्वर्ट होईल. इथे जर धावाल्या मॅच बॅलन्स मध्ये बघायला मिळेल, आणि जे क्रीडा रसिक वर्ग ज्या इच्छेने या मॅचचा आनंद घेत आहेत, तो मॅच तुम्हाला सेमीफायनलचा एक चांगला थर तुम्हाला बघायला मिळू शकतो. 18-51चं इक्वेशन आहे, आणि इथे महत्वाचा गोलंदाज भावेश पवार गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. समोर आपण बघतायत संघाचे संघनायक मोरेश्वर आहेत, आणि त्यांच्यामधलं बॅटल बघण्यालायक राहणार आहे. महत्वाचे 6 चेंडू असतील, पर्टिकुलरली अगर देखा जाए तो बैटिंग टीम के लिए. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. ऑनचेट पर गेंद को खेलना चाहते हैं, गेंद अच्छे तरह से बनने के ऊपर नहीं है. केतन गेंद को उठा रहे हैं, कम से कम 1 रन देने का मौका मिलेगा. इस सेकंड के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर. केतन जेव्हा फिल्डिंग लावतो ना, तेव्हा त्याचे हात सरळ असतात, वरती असतात, सगळे काय आपल्याला बघायला मिळते. आता बघा, हात त्याचा वरती गेला, हे दोन्ही हात वरती गेले, परत त्याने कमाईत केली, हात फिरवले,
हे सगळं काही आपल्याला बघायला मिळेल. सगळे कबत आता पुन्हा एकदा त्याचा हात डाबात वरती गेला, आता तो सध्या झालाय. आणि हे सर्व बघताना एक गोष्ट निदर्शनामध्ये येते की ते केतन मात्रे एस वाईट बॉल आहे आपलं 100% एफर्ट्स देत आहेत. ही एक महत्वाची बाब आहे प्रशांतची. जी हाँ, यहाँ से वो जब कोई परेशानी होती है तो गेंदबाज के पास जाके वह समझाते हैं. टप्पा खाते हुए उच्चा मिला, ऑफ टप के बिल्कुल बाहर जाते हुए गेंद और वाइट बॉल का इशारा. टर्न ज़्यादा मिला था. मित्रा स्क्रीन या ठिकाणी सुरू करा. पण आता पुन्हा प्रेक्षकांची मागणी आहे, कारण प्रेक्षकांची लोट गर्दी इथे आता आपल्याला पाहायला मिळते. 19 रन 1 विकेट के नुकसान पर. लेग ब्रेक गेंद, टप्पा थोड़ा सा ऑफ टप के बाहर था, वहां से गेंद घुमाव मिला. इस बार आप गेंद के करीब नहीं है, बल्ला बिल्कुल देखिए ऑन सेट पर घुमाने की कोशिश. हेलीकॉप्टर खेलना चाह रहे थे बल्लेबाज. 5 गेंदों में 7 रनों की साझेदारी, लेकिन इससे बेहतर बल्लेबाजी आपको करनी है. सब बहुत ही बढ़िया गेंदबाजी करे भावेश नाम जैसा काम. अच्छी गेंद को घुमा भी रहे, टर्न भी मिल रहा है यहाँ पर. ये भी गेंद देखो अपने, क्या लाजवाब गेंदबाजी है. हर वो प्रयास जहां पर बल्लेबाज मिस्टर अक्षय बड़ी शॉट के लिए खेलना चाहते थे, वहां पर गेंद और बल्ले के बीच में बिल्कुल तालमेल नहीं है. बहुत बाहर से गेंद निकल रही है और हर वक्त गेंद डॉट नजर आ रही है. इस बार स्लॉट में थी, इनसाइड आउट खेलना चाहते थे. मिस्तान शॉट यहां पर और अक्षय थेटे इस समय बैक टू द डगआउट. एस नयन पवार द्वारा. और एक ऐसा ओवर था अजीत जिसमें बल्लेबाज जो है ना अपने पास मोमेंटम लेके आना चाह रहे हैं. उस वक्त इन्होंने नपीतुली गेंदबाजी की है, घातक गेंदबाजी. घातक मैं इसलिए कहूंगा क्योंकि विकेट भी लिया है, केवल 3 रन खर्च किए. सब मैच थोड़ा सा फील्डिंग टीम की तरफ रुक कर रहा है. आखिरी 2 गेंदें इस ओवर की शेष है. पूरी तरह से ब्रेक लगाया स्कोर के ऊपर. लगातार थोड़ा सा प्रेशर भी कन्वर्ट हुआ था अक्षय थेटी के ऊपर. नहीं, बल्लेबाज अब बीच मैदान में आए हैं, अंकित दलवी आए हैं. 2 गेंदें शेष है. यहाँ पर प्रयास होगा कि मैच में वापसी करे, प्रयास होगा कि भावेश के खिलाफ कुछ अच्छे शॉट खेले. बहुत ही बढ़िया स्टीयर करने में मजबूर किया है, हल्के हाथों से खेल दिया गेंद को एक्स्ट्रा कवर्स में. 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी अगर बात करेंगे आपके पास गेंदें शेष है, यहां से अगर 13 और टोटली रन बनाने हैं आपको 47 लक्ष्य थोड़ा सा नजरों से धीरे धीरे ओझल होता हुआ नजर आ रहा है. क्या बात है अजीत बा, बिल्कुल आपने सही कहा. लेकिन 1-2 बड़े स्ट्रोक आएंगे तो मैच में दोबारा कमबैक करने का मौका मिल सकता है. हर बुरे वक्त के बाद अच्छा टाइम में दस्तक देता है बाबिश. ब्रिलियंट बॉलिंग, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. टप्पा खाते गेंद ऑफ टप के बाहर चली गई. घुमाव और उछाल, ये 2 चीजें बिल्कुल परेशान करती हुई. और गेंद के करीब नहीं, गेंद को नहीं देख रहे, अपने स्ट्रोक शॉट जो है वो खेलने का प्रयास बिल्कुल बल्लेबाज द्वारा. स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. आपके पास 12 गेंदे हैं और 12 गेंदों में जीतने के लिए फिलहाल जो समीकरण है उसके बारे में चर्चा होगी. मंच के ऊपर एक बार फिर चलते हैं जहां टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन अजय जी भोईर साहब बिल्कुल चर्चा कर रहे हैं. बहुत सारे मेहमान हमारे साथ जुड़े हुए, सभी का हम दिल की गहरे से स्वागत जरूर करेंगे. इससे जरूर बीच मैदान में यहाँ पर अगर बात करेंगे विहानी 11 नानकर टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है. पहले ओवर में 10 रन आए थे, एक अच्छा स्टार्ट था. उसके बाद में 2 ओवर में 10 रन आए. कहीं ना कहीं वहां पर अगर 20 रन आते तो एक अच्छा मैच देखने को मिल सकता था. लेकिन अब 12 गेंदें शेष है और लगभग 47 रन बनाने हैं. और गेंदबाजी के लिए बुलाया गया मिस्टर आशीष मेहरोल को. प्रभावित किया आशीष ने एबी ट्रॉफी में. अल्टीपल्टी शॉट मारने का प्रयास था. हर एक बिंदी गेंद आपको जिससे काफी दूर 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 लेके जाएगी. फलंदाजाला चूर सापडणं गरजेचं आहे. इथे मॅच मध्ये कमबॅक करण्याकरता. भरपूर दूर राहिले मैच प्रशांत जी थे. जी हाँ, इस बार भी हुक करना चाहते थे प्रॉपर. अब कंसंट्रेशन में भी कमियां नजर आ रही है.
जो उछाल देखने को मिल रहा है, गेंद थोड़ी सी टॉस हो रही है, उसको भी प्रॉपर खेल नहीं पा रहे हैं। तो परिस्थिति अब थोड़ी सी बल्लेबाजों के खिलाफ हो रही है, और उसको अगर आप अपने पक्ष में करना चाहते तो कहीं ना कहीं जो शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं उसको सही अंजाम तक पहुंचाना होगा। लेकिन फिलहाल आशीष की जो गेंदबाजी है प्रशंसा के पात्र है, अद्भुत बेहतरीन गेंदबाजी। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन आशीष द्वारा। स्कोर 21, 2 विकेट के नुकसान पर मॉरिशस 11 पर खेतर 8 गेंदों का बाद सामना किया है, और टीम के कप्तान भी है, कप्तानी पारी खेलने की जरूरत। गेंद को आंसर पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। भावेश पवार गेंद को उठा रहे, 1 रन देने का मौका, और धीरे धीरे इस मुकाबले में राहुल की टीम अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है। अब फिलहाल बढ़िया प्रदर्शन इस मैच में, खास करके भावेश पवार का एक जो ओवर था जिसमें वो अनप्लेबल साबित हुए, वहां से मोमेंटम पूरी तरह से राहुल 11 के पास चला गया। इस जहां पर मोरेश्वर की बात करेंगे, ओपनिंग के लिए आए हैं, बड़े शॉट नहीं आ रहे, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे वो भी सही तरह से लैंड नहीं कर पाए, और एक बड़ा विकेट यहाँ पर। अनिकेत भी जाएंगे बैक टू द डगआउट की तरफ। अब नजरों के सामने लगभग हार नजर आ रही है, उसकी वजह यही है सामने जो गेंदबाजी है उन्होंने अपने नाम के तहत गेंदबाजी की, आशीष हो, उसके बाद में भावेश, और बेहतरीन गेंदबाजी पंकज पाटिल की देखने को मिली है। तो थोड़ा सा 67 का टारगेट यहाँ पर अब काफी बड़ा लगता हुआ नजर आ रहा है। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर है, 45 की दरकार है, 8 गेंदें शेष है, और यहां से अब हर एक बिंदी गेंद मानो आपको बैकफुट के ऊपर नहीं, आपको हार की तरफ ढकेल रही है। 8 गेंदे और जीतने के लिए 45 रन, यानी कि 8 में आपको लगभग 7 सिक्सर खेलने हैं। औपचारिकता शेष है अगर कहा जाए तो सही है। नए बल्लेबाज आए हैं, अक्षय कोहली। गेंद उछाल भरी, काफी बढ़िया टर्न मिलता हुआ, एक बार फिर बहुत ही लाजवाब गेंदबाजी करते हुए आशीष। अच्छा रहा है एबी ट्रॉफी का उनका जो सफर, अपना परफॉर्मेंस, सबके दिलों में आज आशीष ने जो घर किया है वो काफी बड़ा है। एक अच्छी गेंदबाजी, क्योंकि अगर इस मैदान में देखा जाए 67 रन बड़ा टारगेट नहीं है, लेकिन जिस तल्लीनता के साथ, जिस लेंथ लाइन के साथ उन्होंने जो गेंदबाजी की है वो अद्भुत है। और अब जीत की तरफ अपने कदम को अग्रेसर करते हुए नजर आएगी राहुल ने वन टेम्पोडी टीम, जो मेगा फाइनल के लगभग नजदीक पहुंची है। क्योंकि अगर बात करेंगे स्कोर कार्ड के पर रन से इस समय 24 और आखिरी गेंद आनी शेष है। काफी बढ़िया सफर रहा है। ओवर की समाप्ति। फिरोज गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळत आहे। 24 धावा झालेले आहेत, 67 धावांचं टार्गेट। इथे मात्र मॅच मध्ये थोडीशी औपचारिकता शेष आहे। मोरेश्वर 9 चेंडू 12 धावा सलामीसाठी आले होते, इथे तितकासा प्रभाव आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून इथे देता आलेला नाहीये। चेंज ऑफ द पेस, केअर ऑफ द विकेट चेंडू खेळतायत, मिस टाइम शॉट। फलंदाज या ठिकाणी मोरेश्वर तंबूच्या आसऱ्याला परतताना धक्का लागतो या ठिकाणी चौथा। बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे संकेत दळवी। 5 चेंडूंचा खेळ शेष आहे, औपचारिकता शेष आहे, परंतु तमाम क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा असेल ज्या पद्धतीने एबी ट्रॉफी 2025 साठी तुम्ही आपला अमूल्य वेळ देत आहेत। आमच्या भव्य मुख्य मंचावरती आमचे सर्व मान्यवरांची मांदियाळी आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून शुभ आशीर्वाद सदिच्छा मिळत आहेत, त्यासाठी आम्ही नक्कीच
सन्माननीय अजयजी भोई सरांच्या माध्यमातून आमच्या सर्व मान्यवरांना एकदा थँक्यू म्हणतोय. असाच पद्धतीने एक अद्वितीय सहकार्य सदैव एबी ट्रॉफीच्या सोबत तुमचं राहावं. पुढचा चेंडू संकेत याही वेळेला डॉट बॉल. खूप चांगले चेंडू फिरवत आहेत फिरोज. 6 चेंडू 10 धावा असताना कालचा थरार आपण बघितला. फिरोज यांची सुंदर गोलंदाजी आणि तदनंतर मात्र हा सेमीफायनल खेळण्याचा एक मोठा सन्मान राहुल 11 टेंबोडे संघाला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल अक्रॉस द लाईन खेळताय. चेंडूला कट करतायत फिरोज. पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय. जो नॅचरल लेग ब्रेक असतो तो बघायला मिळतोय या ठिकाणी. लेग कटर चेंडू हाताळताना फिरोज अतिशय सुंदर गोलंदाजी, क्लास 1 गोलंदाजी बघायला मिळते संकेत दळवीच्या अगेन्स्ट. औपचारिकता शेष आहे. अल्टी पलटी पुणे शॉट स्विच हिटचा टीम होता. इट्स अ डॉट डिलिव्हरी, बॅक टू बॅक डॉट 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 हे दर्शवताना चेंडू शेष आहेत या षटकातील फक्त 2 आणि एक मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागतंय. नानकर संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. तदनंतर मात्र सर्वांची मनं त्याने जिंकून घेतली. परंतु आज विहान 11 नानकर संघ ज्या पद्धतीने पहिल्या दिवशीचा खेळ राहिलाय तसा खेळ मात्र या ठिकाणी राहुल 11 टेंबोडेच्या अगेन्स्ट करता आलेला नाही. हार्ड लक नक्कीच मी म्हणेन, परंतु खूप चांगलं क्रिकेट. भिवंडी टू रावळेचा प्रवास नानकर संघाने पहिल्याच दिवसामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवत खूप चांगल्या पद्धतीचा यशस्वी त्यांचा प्रवास राहिला. आणि या स्पर्धेमधलं सुद्धा, कारण जरी या ठिकाणी ते पराभूत होत आहेत तरी 3ऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते त्यांच्या संघाजवळ राहील आणि त्यासाठी एबी ट्रॉफी ही नक्कीच त्यांच्या आठवणीत त्यांच्या स्मरणात राहील. पालघर विभागातील एक अतिशय उच्च कोटीचं नियोजन असणारी भव्य दिव्य स्पर्धा म्हणजेच एबी ट्रॉफीचा जो थरार आहे, बहुचर्चित दमदार नियोजनाचा एक टेनिस क्रिकेटचा एक भव्य दिव्य खजाना म्हणजेच एबी ट्रॉफी. आणि तिथे मात्र सेमीफायनल मध्ये पराभूत होत या स्पर्धेला आपण म्हणतायत बाय बाय म्हणताना विहान 11 नानकर संघ आपल्याला बघायला मिळतोय. आपण वळतोय या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. तदनंतर आपण वळणार आहोत मेगा फायनलच्या टॉस कडे. या स्पर्धेतील अंतिम टॉस ज्या 2 संघामध्ये खेळला जाईल, एका बाजूने साईच्या अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूने राहुल 11 टेंबोडे. विश्वनाथजी गरज ऍडव्होकेट विश्वनाथजी गरज सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड. 10 चेंडू 34 धावांची विस्फोटक नॉक आणि अडचणी संघ असताना आकाश चिंदर यांनी केली झुंजार वादळी खेळी आणि तेच ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. वेलकम आकाश, आपला अवॉर्ड घेण्यासाठी या. ऍडव्होकेट विश्वनाथजी गरज सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड, जे मला सुंदर टी शर्ट प्रोव्हाइड केल्या ज्योती फायर, ज्यांच्या ब्रँचेस आपल्याला बघायला मिळतात मुंबई, पुणे, नाशिक आणि त्यांच्या माध्यमातून ही भेट. आकाश वेल डन, गुड जॉब. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये गेले त्यावेळेला थोडंसं प्रेशर होतं, काय चाललं होतं मनामध्ये ज्यावेळेला जब आप मैदान में गए थे, थोड़ा सा प्रेशर था, क्या चल रहा था वहां पर आपके मन में कि कितने रन से यहाँ पे हम नानगर टीम के अगेंस्ट एक अच्छा टारगेट खड़ा कर सकते हैं? सर विकेट्स गया था मेरी टीम का, तो थोड़ा रन्स करना था मेरे को, तो उधर जाके मेरे माइंड में ये था कि तू तेरे बैट से 30 रन कर, तो वो हुआ मेरे से. इस साल का जो फॉर्म है आपका बढ़िया रहा है और एबी ट्रॉफी के आने के बाद में जो यहाँ पर जो क्राउड है, ये जो बेहतरीन आप टूर्नामेंट का मैनेजमेंट देख रहे हैं, क्या कहेंगे आप? सर काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज किया है. मैं खुद ये 5-6 साल से खेल रहा हूँ. काफ़ी मज़ा आता है यहाँ पर. यहाँ के जो पब्लिक से और जो भी ऑडियंस जो सपोर्टर है, काफ़ी अच्छा लगता है सर. इट्स बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मैच. आकाश चिंदरिया, गेम प्लानिंग जरूर था कि 30 रन अगर यहाँ पर बनते तो मैच में हम एक अच्छा स्कोर खड़ा कर सकते हैं और वही बात आकाश ने कर दिखाई बीच मैदान में. अंतिम मैचचा टॉस कडे आपण बोलतोय. अडिया
अंतिम मॅचचा टॉस या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. त्यांच्या समवेत